खोपोलीत डम्पिंग ग्राउंडच्या धुरामुळे स्थानिक नागरिकांचा श्वास कोंडला। 7 दिवसांपासून स्थिती कायम, प्रशासनाकडून चौकशी सुरू। खोपोली शहरातील डम्पिंग ग्राउंड गेल्या 7 दिवसांपासून सतत धुमस्त असल्याने शहरात प्रदूषणाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे। डम्पिंग ग्राउंडमधून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता खोपोलीकर व स्थानिक रहिवासी विचारत आहेत। गेल्या आठवड्याभरापासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली धुमस्त असलेल्या आगीमुळे धुराचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। या गंभीर परिस्थितीची दखल घेत खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे, मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यावेळी स्थानिक माजी नगरसेवक नासिर भाई पटेल, स्थानिक नगरसेवक गणेश सुतक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या अग्निशमन दलाच्या कामाचा आढावा घेतला असून धूर लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। विशेष म्हणजे ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की कोणी जाणीवपूर्वक लावली, याबाबत आता प्रशासनाने संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिले आहेत। डम्पिंग ग्राउंडच्या धुरामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। आम्हाला घरात राहणे कठीण झाले आहे, सततचा धूर फुफ्फुसांना त्रास देतोय, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत। प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक जोर धरत आहे। येथील स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष यांच्या कार्यालयात नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, स्थानिक नगरसेविका तस्लीम नासिर पटेल, नगरसेवक गणेश सोमा सुतक, माजी नगरसेवक नासिर पटेल, मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपमुख्याधिकारी पवार, आरोग्य अधिकारी विश्वास पाटील, पाणीपुरवठा अभियंता भोईर व अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची बैठक होऊन जलद गतीने समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत।